नक्कीच गावामध्ये 14 ऑगस्टला जो इलेक्शन झाला उपसरपंच पदाचा, त्या इलेक्शनचा निकाल कशा प्रकारे जाहीर झाला हे पूर्ण गावाने बघितलं. त्यामुळे गावामध्ये जो वातावरण निर्माण झाला होता त्या वातावरणाला वाचा फोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले, परंतु विरोधक जे आहेत, जे निवडून आलेले उपसरपंच, त्यांनी असं सांगण्यात आलं की मतपत्रिका दाखवण्यात आली होती, पण साक्षात बघायला गेलं तर आतमध्ये परिस्थिती व्हिडिओच्या मार्फत दिसते की शिवस्वरूपाच्या माध्यमातून जे उमेदवार होते त्यांनी मतपत्रिका दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे आम्हाला दाखवा अशी मागणी केली असता ग्रामसेवक आणि सरपंच महोदय यांनी ते यांना न दाखवता तो दप्तर घेतला आणि जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस या सदस्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करता व्हिडिओमध्ये दिसते. हे प्रत्यक्ष अख्ख्या जनतेला माहिती आहे आतमधली घटना काय घडली आहे, ते सांगण्याची काही गरज नाही आहे. हा निकाल जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे असं गावातलं वातावरण निर्माण झालेलं आहे का कोणतरी एक फुटला, कोणतरी एक फुटलाय. हा फुटला एक, तो आतमधला अधिकारी आहे ना, तो फुटलाय. त्याच्यामुळे हा गदारोळ झालेला आहे. झालाय. त्याला पहिले पनिशमेंट व्हायला पाहिजे की अशा प्रकारचे इलेक्शन चुकीच्या करतोयस तू. जर कोणत्याही ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहेत, एखादी मागणी असते आमची मतदार पत्रिका दाखवा, हे व्हिडिओच्या मार्फत मागणी करतायत ना, तुम्ही का दाखवलं नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक ही पारदर्शक झालेली नाहीये. कोणत्याही प्रकारची सीसीटीव्ही फुटेज नाही आहेत. चांगलं झालं की सदस्य दर्शन म्हात्रे यांनी ती व्हिडिओ क्लिप काढली, त्याच्यामुळे आतमध्ये परिस्थिती बाहेरच्या लोकांना माहिती पडली की ह्या लोकांनी काय केलंय ते.